हाय मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कावळे आणि कबूतर. सुरू करायची गोष्ट. एक ना विठ्ठल नावाचा शेतकरी आपल्या शेतामध्ये दिवसभर राबायचा. त्याचं शेत खूप मोठं होतं आणि त्याच्या शेतामध्ये काय काय पिकायचं माहितीये? ज्वारी, बाजरी, मका ही त्याची मुख्य पिकं होती. त्याच्याकडचं पीक अगदी उत्तम यायचं. भलं मोठं शेत होतं आणि त्याच्यात तो रोज दिवस रात्र राबायचा. त्याने अनेक ठिकाणी ना शेतामध्ये बुजगावणी लावलेली होती, पण तरी सुद्धा त्याच्या शेतामध्ये कावळ्यांचा एक खूप मोठा थवा रोज यायचा. ते कावळे त्याच्या शेतात यायचे आणि त्याच्या पिकांची पूर्ण नासाडी करायचे. शेतकरी अगदी वैतागून गेला होता. रोज हे कावळे तिथे यायचे आणि त्याच्या पिकांची नासाडी आणि नुकसान करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला, त्या विठ्ठलला खूप त्रास व्हायचा. तो बराच विचार करतो आणि एक दिवस ठरवतो की ह्या कावळ्यांना आता अद्दल घडवलीच पाहिजे. त्यांना धडा आता शिकवलाच पाहिजे. म्हणून तो थोडा विचार करतो आणि त्याला एक युक्ती सुचते. तो काय करतो? तो त्याच्या शेतामध्ये भलं मोठं जाळं असं पसरवून ठेवतो आणि त्या जाळ्यावर खूप सारे धान्य टाकून ठेवतो. म्हणजे काय होतं, ते कावळे जेव्हा बघतात ना तेव्हा त्यांना ते खूप सारं धान्य दिसतं. त्यामुळे तो पूर्ण कावळ्यांचा थवा त्या शेतामध्ये उतरतो. धान्य खाण्यासाठी एकदम सगळे उतरतात आणि काय होतं, सगळे कावळे त्या जाळ्यामध्ये अडकून जातात. त्यांना काही त्या जाळ्यातनं बाहेर पडता येत नाही. थोड्या वेळाने शेतकरी म्हणजे हा विठ्ठल तिथे येतो आणि सगळ्या कावळ्यांना अडकलेलं बघून खुश होतो. तो चिडून त्या कावळ्यांना म्हणतो, काय रे चोरांनो, रोज येऊन माझ्या पिकांची नुकसान करत होतात ना, आता तुम्हाला मी चांगलाच धडा शिकवतो. पण तेवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकायला येतो. त्याला जरा आश्चर्यच वाटतं, म्हणून तो त्या जाळ्याकडे नीट सगळीकडे बघतो. तर त्याला तिथे त्या सगळ्या कावळ्यांमध्ये पांढरं कबूतर जाळ्यामध्ये अडकलेलं दिसतं. हे पांढरं कबूतर विठ्ठलनी याआधी कधी या कावळ्यांच्या थवामध्ये बघितलेलंच नसतं. त्यामुळे हा विठ्ठल शेतकरी त्या कबुतराकडे जातो आणि म्हणतो, काय रे, आज तू कसा काय या थव्यामध्ये सामील झालास? या टोळीत आज तू कसा काय आलास? आता काही असो, मी तुला एकट्याला या जाळ्यातनं बाहेर काढू शकणार नाही. तू वाईट संगत धरलीयस, त्यामुळे त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. मी आता तुला ह्यातनं सुटका तुझी करू शकत नाही. असं म्हणून हा शेतकरी आपल्या कुत्र्यांना बोलवतो. त्याची ती कुत्री शेतात येतात आणि एक एक करून सगळ्या कावळ्यांना ठार मारतात. सगळे पक्षी मरतात, त्यात ते पांढरं कबूतरही मरतं. म्हणूनच वाईट संगतीत कधीही राहू नये, त्यामुळे नुकसानच होतं. काय मित्रांनो, आवडली आपली गोष्ट? मग सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा आणि हो, लाईक ही करा.